माझी लखपती दीदी या कार्यक्रमाअंतर्गत 25 ऑगस्ट रविवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। माझी लखपती दीदी या कार्यक्रमाचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून महिला बचत गटांच्या माध्यमातून यशस्वी कार्य करणाऱ्या महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहे। यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। त्यांचा दौरा आहे, तयारी कशी आहे? पाऊस जोरात चाललेला आहे। उद्या माननीय पंतप्रधान या ठिकाणी 11:30 वाजता येणार आहेत। सर्व तयारी आपण बघतात किती जोरात चाललेली आहे, पण पाऊसही तेवढ्या जोरात आहे। पाऊस अतिशय थांबत नाही, उसंत घेत नाही आहे। उद्याही प्रेडिक्शन पावसाचं या ठिकाणी आहे, तरी सगळ्यात मोठी सभा महाराष्ट्रातली उद्या या ठिकाणी होणार आहे। जवळपास 1.25 लाख महिला आमच्या भगिनी या लखपती दीदी हे या ठिकाणी येतील आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। अडचणी खूप आहेत, पावसामुळे टेंट लावणं, रस्ते, पार्किंगच्या व्यवस्था, ह्या बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। तरी सर्व अडचणी माफ करून आमचे सर्व अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, पोलीस दल आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, सगळे डिपार्टमेंट हे या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत आहेत। आणि मला खात्री आहे की उद्याची जी सभा आहे, उद्या मोदीजींचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय भव्य दिव्य असा होईल। दौऱ्याचा कार्यक्रम नेमका कसा आहे, किती वाजता त्यांचं आगमन होणार आहे, या ठिकाणी सभा किती वाजता होईल आणि त्यांचा परत ते कसे किती वाजता जाणार आहे? मी आपल्याला डिटेल मिनिट टू मिनिट सेकंड टू सेकंड कार्यक्रम देतो, पण 11:30 वाजता ते या ठिकाणी लँड होतील। आधी सुरुवातीला असं चाललं होतं की ते संभाजीनगरला येतील, तिथे विमानाने उतरतील दिल्लीहून आणि तिथून मग हेलिकॉप्टरने इथे येतील। पण एकंदरीत सगळं क्लायमेट बघून, ढगाळ वातावरण बघून, पाऊस बघून नेमकं चॉपर येईल की नाही याबाबतीत साशंकता आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की आपण डायरेक्ट विमान इथेच घेऊन या, बहुतेक त्याला मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे। आता तो त्यांचा प्रश्न, त्यांचा भाग आहे काय करायचं काय नाही। पण 11:30 वाजता माननीय मोदीजी या ठिकाणी येतील, मग ते हेलिकॉप्टर येतील किंवा विमानाने येतील। आणि त्यानंतर आपण बघितलं असेल विमानतळावरच आपण ज्या देशभरातून आमच्या भगिनी आल्या आहेत 100 महाराष्ट्रातल्या, त्या ज्या लखपती दीदी आहेत आमच्या, आणि त्यातले अतिशय त्यांचं चांगलं काम आहे अशा आमच्या भगिनी, त्यांच्याशी मोदीजी हितगुज करतील, त्यांच्याशी बोलतील, त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांचे अनुभव, त्यांच्या अडचणी जाणून घेतील। आणि त्यानंतर अर्धा तास तरी झाल्यानंतर 30 मिनिटं तरी दिलेले आहेत आणि त्यानंतर व्यासपीठावर इकडे येतील। आज जर पाहिलं आपण तर या ठिकाणी सभास्थळावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, चिखल आहे, मोठं आव्हान आहे। सभा गर्दीवर परिणाम होईल का या पाऊस? खरं आहे, आव्हान खूप मोठं आहे, कारण पाऊस थांबायला तयार नाही आहे। अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे, कामही आमचे तसे सुरू आहे। पण निश्चित मी आपल्याला सांगेल, सगळ्या अडचणीवर मात करून उद्याची सभा ही महाराष्ट्रामधली रेकॉर्ड ब्रेक सभा असेल। भाऊ, स्वागत कशा पद्धतीचे असणार? गेले 10 वर्षानंतर पंतप्रधान जळगावमध्ये येतात, सुवर्णनगरमध्ये कशा पद्धतीचं स्वागत असणार पंतप्रधानांचं? स्वागत म्हणजे पंतप्रधानांना असं की फार वाजा गाजा फुलं फेका पोकलाटमधून JCBमधून तसं काही चालत नाही, आपल्याला कल्पना आहे। अतिशय साधा सरळ पद्धतीने, म्हणजे ते फुलांचा हारसुद्धा स्वीकारत नाहीत याची आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे जसं सगळीकडे असतं तसं साध्या पद्धतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी होईल। पण संख्या ही खूप मोठी, लाखामध्ये आमच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या असतील। व्यासपीठावर आल्यानंतर मला वाटतं की फार जास्त कार्यक्रम होणार नाहीत। देशाचे कृषी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत, शिवराजसिंगजी चव्हाण आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते या ठिकाणी राहतील। थोडक्यात त्यांची भाषणं होतील आणि नंतर सभेला प्रधानमंत्री संबोधित करतील।